कोल्ड ड्रिप खांसी की सिरप पर केंद्र सरकार की सूचना के बाद राज्य सरकार भी पूरी तरह सतर्क हो गई है। स्वास्थ्य मंत्री प्रकाश आंबेडकर ने बताया कि केंद्र सरकार की ओर से राज्य के स्वास्थ्य विभाग को आवश्यक निर्देश भेजे गए। 2 राज्यों में गलत दवाओं के कारण लोगों को नुकसान होने के बाद केंद्र सरकार ने सभी राज्यों को सतर्क रहने के आदेश दिए। मंत्री आंबेडकर ने कहा कि FDA विभाग आवश्यक कार्रवाई कर रहा है, लेकिन किसी एक कंपनी की दवा गलत पाई जाने का यह मतलब नहीं कि बाकी सभी कंपनियों की दवाएं भी गलत है। उन्होंने बताया कि केंद्र सरकार के साथ वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए बैठक की गई है और राज्य सरकार केंद्र के सभी निर्देशों का पालन कर रही है। कफ सिरपच्या संदर्भात ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः 2 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने काही चुकीची औषधं झाली आणि विशेष 2 वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय, याबद्दलचे केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतो। FDA त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादा औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही। ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करतं। राज्याच्या जनतेसाठी आव्हान काय करायचं? मध्य प्रदेशमध्ये ज्या भागात याबद्दलच्या स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत। काल सुद्धा याच्याबद्दलची VC केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आली। त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करतायत आणि आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करतोय। राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं FDA ने दिलेल्या आहेत, आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत, DMER ने दिलेल्या आहेत। त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतले। शिवसेनेची काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका नगरपालिका आज सुद्धा आरक्षण नगरपालिकांच्या नगरपरिषदाची होत आहे। त्यामुळे साहजिकच सर्वच पक्ष आपल्या परीने तयारी करणं साहजिक आहे। उद्या होणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षाचे संघटना आपल्या पद्धतीनं तयारी करणार आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणार। राज्यामध्ये अतिवृष्टी आहे, मदत करायला तयार हो अशी कोल्हापूरच्या बाबतीत येत आहे। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करायला लोक येत आहेत, पण त्यांना तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नाही किंवा मागे त्यांना दिली जात नाही। पेट्रोल एक दाम्पत्य आहे, त्यांच्या बाबतीत त्यांनी तब्बल 10 लाख रुपये त्यांनी इथं अनुभव आला चांगला आला नाही म्हणून त्यांनी PMCRला त्यांना जे पैसे त्यांनी ट्रान्सफर केले। 10 लाख रुपये माणसासाठी देणार होते नाही। अशा पद्धतीचा प्रकार असेल तर मी आताच कलेक्टर महोदयांना बोलेन, पण मी आपल्याला सांगतो की मराठवाड्यातली जी काही परिस्थिती पूर परिस्थिती तयार होते सगळ्याच नागरिकांच्या मध्ये अशा पद्धतीने मदत करण्याची भावना आहे। काल सुद्धा मी सरवड्यामध्ये एका कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते, रिटायर शिक्षक होते, 21,000 रुपये त्यांनी सुद्धा माझ्या हातात। आता हे आपण CM केअरला म्हणजे CM फंडात जमा केले पाहिजे। त्यासाठी अशा पद्धतीची जर का निष्काळजीपणा होत असेल तर त्याची माहिती घेऊ आणि तात्काळ संबंधित अशा पद्धतीने कोण जर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करू। 3 पेशंट अशी अवस्था छत्रपती प्रमिलांज रुग्णालयाच्या अपघात विभागाची झाली। सुसज्ज कधी होणार काय करणार? आपण 2 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की CPR ज्या वेळेला सुरू झालं आणि आताची एकूण कोल्हापूरची पॉप्युलेशन बघितल्यानंतर जोपर्यंत शेंडा पार्कातलं जे काही हॉस्पिटल आहे ते अद्यावत हॉस्पिटल सुरू होत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना याचा त्रास होतो। एका बाजूला शेंडा पार्कातलं हॉस्पिटल, दुसऱ्या बाजूला आता हे जे काही आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सेवा रुग्णालयामध्ये करून आणखी 150 कॉट्स वाढवायचं बघतोय। या सगळ्या सुविधा सुरू होईपर्यंत थोडीशी लोकांची नागरिकांची थोडीशी अडचण होते याची आम्हालाही कल्पना आहे, कारण सातत्यानं अपघात विभागात आपण जातोय आणि तिथून पेशंट आपण ज्या पद्धतीने ऍडमिट व्हायला पाहिजे त्याला उशीर होतोय, त्यामुळे साहजिकच लोकांनाही त्याचा त्रास होतोय। परवा दिवशी मी स्वतः सुद्धा डीन आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं। माझ्या मतदारसंघातलाच एक पेशंट होता की ज्याला खूप उशीर झाला। या उशीर होण्याने सुद्धा त्याच्यावरती उपचार व्हायला उशीर झाला, तर साहजिकच त्या सगळ्या एकूण आरोग्य व्यवस्थेचा उपयोग काय असं सामान्य माणसांमध्ये त्या सगळ्या प्रश्न तयार होतात। याच्याबद्दल एका बाजूला शेंडा पार्कातलं जे आपलं 1350 हॉस्पिटल 1300 बेडचं हॉस्पिटल आहे ते लवकर सुरू झालं, यासाठी प्रयत्न चाललेलेच आहेत। सेवा रुग्णालयातही काम सुरू होते आणि CPR मध्ये प्राधान्यक्रमाने विशेषतः पेशंटला इमर्जन्सी असेल त्याला तरी मस्ट बी ज्या सेवा द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना आपण टीमने आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणा दिल्या। प्रत्येक महिने हा दिला गेला नाही।
विशेषतः जे महापुरात भारताच्या आलेल्या मराठवाडा असेल सोलापूर असेल या भागातील लोकांना अन्नसूचिका मिळणार आहे का आणि कधी मिळणार? दोन विषय वेगवेगळे आहेत. महापुरातली जी काय परिस्थिती आहे तिथल्या नागरिकांना ज्या पद्धतीचे निर्णय घेऊन आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करणं अपेक्षित आहे ते निश्चितपणे उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील. आणि आनंदाचा शिधा हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य छगन भुजबळ साहेबांच्या अखत्यारीतला विषय. त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुढच्या आठवड्यापर्यंत, कारण दिवाळी आहे, त्याच्याबद्दलचा निर्णय सुद्धा सरकार घेईल.